मोठा हादरा लागलाय भूमिका स्पोर्ट पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट मात्र गमवायला लागले भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला। अतिघाई संकटात नाही नॉस्ट्राइक एंडला शुभम पाटील होते आणि बराचसे पुढे गेले होते। कॉल नव्हता करण मडवीचा आणि त्यानंतर महत्वाचा पहिला हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमला। मैदानात दाखल होईल नॉस्ट्राइक एंडला वन डाऊनचा हा तिसऱ्या क्रमांकावर दाखल होणारा खेळाडू सार्थक घरत आला नॉस्ट्राइक एंडला। शुभम डाकी हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट करण मडवी खेळताना पाहायला मिळतोय। एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत थांबवला। मागील सामन्यामध्ये देखील टीएमसीसी लकी 11 बोरकार टीमची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती दहशत निर्माण केली होती आणि त्या धावा देखील फार कमी धावांचा अंतर त्यांनी धावा डिफेन्स केल्या होत्या त्यामुळे बोरकार टीम तेवढाच दिग्गज आहे। तर दुसऱ्या बाजूला भूमिका स्पोर्ट चिर्ले वन टीम वन ड्रीम दीपक शेठ पाटील राधेंद्र पादेस यांच्या नावाना संघ खेळताना पाहत असतो आणि आज मात्र फार महत्वाची मॅच ते खेळतात। दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत स्ट्राईकला आलाय सार्थक घरत ऑन द स्ट्राईक त्याला आपण पाहू शकतो। शुभम डाकी गोलंदाजी करत असताना त्याच्या समोर हा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला गॅप फार मोठा अंतर चेस करणं कठीण दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि या चेंडूवर मिळाल्या जातील त्या दोन धावा। शुभम डाकीला आपण सध्या गोलंदाजी करताना पाहतोय। शुभम डाकी सध्या गोलंदाजी करतात उरण प्रीमियर लीगचं चौथं पर्व आणि त्या पर्वामध्ये बेस्ट बॉलर ज्या खेळाडूला खरं तर बक्षीस मिळालं होतं तो सुद्धा शुभम गोलंदाजी करतोय। समोर सार्थक घरत आहे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला बॅक टू बॉलर इथून आणखीन एक सिंगल रन्स मिळेल आणि या धावपाटला धाबा लागले गेले ते 4 धाबा अजूनही या दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे। शुभम डाकी सध्या गोलंदाजी करतोय कम्मालीची बॉलिंग त्याची पाहायला मिळाली। बोरकार एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय आणि बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्या नावाची छाप ज्यानं सोडल्या व्यावसायिक संघातून खेळताना त्याला आपण पाहत असतो तालुका नियामध्ये सुद्धा चांगली कामगिरी फुलटॉस बॉल करण मडवीचा फटका डीप विकेटच्या पलीकडे चाललाय आउट ऑफ द पार्क। या मॅच मध्ये आलेला करण मडवीच्या बॅट मधून हा पहिला षटकार अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे। करण मडवी आणि त्याच्या विरुद्ध शुभम डाकी एकाच संघातून तालुकाने या संघातून आपण खेळताना त्याला पाहत असतो आणि आज एकमेकाच्या विरुद्ध बॅटल रंगले गेले कम्मालीची सध्या मॅच आपण एन्जॉय करताय। एका बाजूला भूमिका स्पोर्ट चिर्ले तेवढाच एक दिग्गज संघ आहे अनेक अपकमिंग स्टार एकत्र येऊन खेळाडू हा खेळ खेळत असतात आणि त्यांच्या विरुद्ध टीएमसीसी लकी 11 बोरकार यंग विरुद्ध यंग हे बेस्ट बॅटल आपल्या समोर रंगले गेले। करण मडवीच्या बॅट मधून एक षटकार आलाय शुभम डाकीच्या विरोधात आणि एकमेकाचं खरं तर सर्व खूपी त्यांना माहिती असतात कारण एकत्र ते खेळतात काही काहींचा वीक पॉइंट काही काहींचा स्ट्रॉंग झोन या सर्व गोष्टी एकमेकांना ठाऊक आहेत त्यामुळे दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत बेस्ट विरुद्ध बेस्ट अशी मॅच रंगली गेली आहे। शुभम डाकीचा हा कुटप्याचा बॉल स्विचित करण्याचा प्रयत्न होता एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। प्रथमतः बॅटिंग करत असताना भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या 1-10 धाबा। आयोजन कमिटीच्या वतीनं भैरवनाथ धुतुम संघाला विशेष सूचना येते की आपल्याला या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं विशेष सूचना येते की आपली मॅच 16 तारखेला पहिली मॅच 6:30 वाजता खेळवली जाईल। भैरवनाथ धुतुम संघाला ही विशेष सूचना आयोजन कमिटीच्या वतीने येते की आपली मॅच ही पेंडिंग असेल आणि ती मॅच आपण 16 तारखेला ठीक 6:30 वाजता संध्याकाळी खेळवणार आहोत त्यामुळे भैरवनाथ धुतुम संघाला विनंती आहे की आपण आता घरी जा। चला भैरवनाथ धुतुम आपल्यासाठी सूचना आली आयोजन कमिटीच्या वतीनं जी मॅच पेंडिंग राहणार आहे ती 16 तारखेला आपण अगदी अंतिम रात्रीमध्ये पहिला सामना खेळवणार आहोत 6:30 वाजता मॅच असेल मात्र याची विशेष काळजी घ्या। यावेळचा बॉल बॅटला ब्रश झालाय महत्वाची गोल्डन विकेट पहिल्या चेंडूवर हादरा दिलाय आदित्य ठाकूर आणि या मॅच मधील फार इम्पॉर्टंट विकेट सार्थक घरत भोपलाईनं फोडता मैदानाच्या बाहेर।
भूमिका स्पोर्ट चिरले टीमला. चला, आयोजन कमिटीच्या वतीनं भैरवनाथ धोतुम संघासाठी विशेष सूचना आल्या. आपण ठीक 16 तारखेला अगदी अंतिम रात्रीमध्ये 6:30 वाजता आपली मॅच असेल, त्यामुळे 6 वाजता रिपोर्टिंग करा. ही विशेष सूचना आयोजन कमिटीच्या वतीने, कारण आज थोडासा उशीर झाला, कारण आज पहिली रात्र उद्घाटन सोहळा पार पडला आणि 6 षटकांच्या पण मॅचेस कळवल्यात. त्यामुळं आयोजन कमिटीचा एक चांगला निर्णय मी म्हणेन येताना पाहायला मिळतोय. आणि थोडं स्पीडअप करा. गोलंदाज आदित्य ठाकूर दाखल झाला. समोर आयुष मडवी. हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. सॉफ्ट हँडेडनं खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. युवराज डाके आला, ज्याने हा चेंडू अडवला. एकच धावीतील मिळाल. मागील सामन्यामध्ये ज्यानं 3 कॅचेस कमालीचे टिपलेत असा TMCC लकी 11 बोरखा टीमचा हा खरं तर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्यानं हा चेंडू अडवला. एकेरी धाव मिळाले जाईल. आपण ऑन द फील्ड पाहायला गेलं तर शुभम डाकी या संपूर्ण फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडाशा बदल करत असताना आणि मोठा खेळाडू, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि चांगले अगदी प्लॅटफॉर्म त्यानं गाजवले. तर रायगड प्रीमियर लीग असेल, उरण प्रीमियर लीगमध्ये आपल्या नावाची दखल घ्यायला लावलाय. समोर आदित्य ठाकूर. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण मडवीचा, आणि बॅटने खेळायचा होता पण भन्नाट वेग पाहायला मिळाला. करणच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार जरूर आला. त्यामुळे या संघाचा ट्रम्प कार्ड आहे सरसेनापती आहे, त्याला या मॅचमध्ये लढावं लागेल. आणि फार इम्पॉर्टंट मॅच आहे आणि इथून ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्याला मात्र बाय दिली जाईल. हे महत्वाचे नियम आम्ही तुमच्यापर्यंत कळवतोय. आदित्य ठाकूरचा षटक. समोर करण मडवी आडव्या बॅटने त्याच्या बॅटच्या फ्लो मध्ये आलाय. लॉंग लेग क्षेत्राच्या वरतून चेंडूला धाडून दिलाय. एका टप्प्याने चाललाय सीमा पार. करण मडवीच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. कमालीचा स्वीप, अगदी स्वतःला झोकून दिलं आणि एक गुडगा फोल्ड करून लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. फेवरेट फटके त्याच्या आणि त्याच दिशेने तो नेहमी खेळत असतो. अतिशय कमालीचा खेळ राहिला. गत वर्षामध्ये रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक आझाद बैल या खेळाडूच्या नावावर राहिला. यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा जवळजवळ 2 ते 3 सायकल या खेळाडूच्या नावावर राहिल्यात आणि बऱ्याच मैदानामध्ये अर्धशतकी खेळी करणारा करण मडवी मैदानात सध्या आपल्या भूमिका स्पोर्ट चिरले या नावासाठी खेळतोय. धावपटला धावा लागले गेल्या त्या 15. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फार कमी ठिकाणी अशा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात जिथं 6 षटकं, त्यानंतर 5 आणि त्यासाठी सुद्धा 5 गोलंदाज. एक आगळी वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि बॅटनं फटका खेळायचा होता. आदित्य ठाकूरचा भन्नाट वेग आणि वेगानं बीट केलाय ते म्हणजे करण मडवीला. दोन्ही खरं तर स्टार आहेत, दोन्ही खरं तर यंगस्टर खेळाडू आहेत. एक डाव तुझा, एक डाव माझा हे सांगत असताना मागील चेंडूवर चौकार जरूर पाहायला मिळाला, पण करणला देखील शांत केलंय. हे षटकातील शेवटचा बॉल, दुसऱ्या षटकातील दुसरे षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतात. आयुष मडवी ज्यानं 1 बॉल फेस केला, ज्याच्या बॅटमधून 1 धाव आल्या. करण मडवीचा विचार केला तर त्यानं 7 बॉलमध्ये 11 बनवल्यात. शेवटचा बॉल पुढे जाऊन खेळायचा होता पण प्रॉपर कनेक्ट झाला नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळला करण मडवी आणि त्यामुळं 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतो. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागले गेले त्या भूमिका स्पोर्ट चिरली संघाच्या 2 बाद 15 धावा. धावपटला लागल्या गेल्यात. भूमिका स्पोर्ट चिरली संघ सध्या बॅटिंग करतोय आणि चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. आयुष मडवी आता स्ट्राईक लागलाय नॉन स्ट्राईकला. करण मडवी गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी दाखल झाला. वेदांत डाकी मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी वेदांची पाहायला मिळाली. आणि आपण यष्टीरक्षक कुंदनला पाहू शकता ज्याने कमालीचा झेल मागील सामन्यामध्ये टिपला होता आणि
त्या मॅच मध्ये 22 धावा आणि मागील सामन्याचा हिरो देखील होता. संघाचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट कॅप्टन सुद्धा इन्स्ट्रक्शन करत असताना आपण त्याला पाहू शकतोय वेदात आला. आणि किती खरं तर युवा हा गोलंदाज समोर आयुष मडवी तेवढंच एक मोठं नाव आहे. आडव्या बॅटनं फटका खेळून काढलाय वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून आउट ऑफ द पार्क. अगदी सकाळच्या 17 मध्ये आलेला हा मोठा फटका आयुष मडवीच्या बॅट मधून षटकार. ती गुलाबी थंडीमध्ये गरमी आणणारे फटके आयुष मडवीच्या बॅट मधून आले. वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून चेंडूला धाडलाय षटकारा करता आणि षटकारानं 21 धावा धावपडला लागले गेल्यात. कमालीची सुरुवात राहिली ती म्हणजे भूमिका स्पोर्ट चिली संघाची. शुभम पाटील लवकर बाद झाला. सार्थक घरत त्याच्या कडून प्रचंड अपेक्षा होत्या आणि तो सुद्धा लवकर बाद झाल्यानंतर एक चांगली इनिंग एक चांगली खरं तर पार्टनरशिप सध्या डेव्हलप करत असताना आयुष मडवी आणि त्याला साथ देतोय करण मडवी. 8 मध्ये 11 करण बनवल्यात. 2 बॉल मध्ये आयुषच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. वेदांत डाकीच्या विरुद्ध आता आक्रमण चढवलंय भूमिका स्पोर्ट चिरली या टीमनं. लोअर फुल टॉस किवरकटचा फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल आणि या सिंगल रन्स न धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 22. रोशन मडवी यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या टुर्नामेंटसाठी. 22 धावा धावपटाला लागल्या गेल्यात. अनेक सारे प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतात आणि ही लोकप्रिय स्पर्धा अनेक क्रिकेट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी स्पर्धा. आडव्या बॅटनं फटका जरूर चांगला. करण मडवीचा फटका एलिव्हेशन कमी होतं. झेल ड्रॉप झाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होती. करणचा फटका मागील चेंडूवर वेदांत डाकीच्या गोलंदाजीमध्ये पाहायला गेला तर आडव्या बॅटने खेळून काढला होता वाईडिश लॉंगॉनमध्ये. क्षेत्ररक्षक स्वप्नील म्हस्कर ज्याच्या हातातून झेल निसटलाय. फार इम्पॉर्टंट कॅचेस असतात. मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर बंटी मात्रेचे झेल सोडले होते आणि कम्मालीची इनिंग साकारली होती. त्यामुळे प्रत्येक झेल मॅच मध्ये इम्पॉर्टंट असतो. आडव्या बॅटने खेळून काढलाय. आयुष मडवीचा फटका आता फसलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी करतोय आणि इथून मात्र आणखीन एक हादरा लागलाय भूमिका स्पोर्ट चिरले टीमला. कॉटन बोल्ड आयुष मडवी बॅक टू पॅव्हेलियन. चला यानंतर होणारी मॅच डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि कुशल अँड स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासी. जशी एक इनिंग संपेल तसा आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. आजच्या रात्रीतील तो शेवटचा सामना डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि कुशल स्मिथ अनंत स्ट्रायकर जासी. सर्वाधिक हाय स्कोरला मात्र बाय दिली जाईल आणि तो संघ सुपर एट मध्ये दाखल होईल. आडव्या बॅटने खेळला. मिड विकेटच्या रिजनच्या पलीकडं आउट ऑफ द पार्क चेंडू चाललाय. सीमा पार आल्या आल्या स्वागत केलंय कुणाल मडवीच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. वेट अँड वॉच अगदी चेंडू पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष दिलं आणि आय कोऑर्डिनेशन पाहू शकता. बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यावर मात्र ब्लास्ट केलंय बॉलला. मिळाल्या गेल्या त्या 6 धावा. धावपटला धावा लागले गेल्या त्या 29 धावा. मिडल ऑर्डरला आलाय 5व्या क्रमांकावर कुणाल मडवी. हे सुद्धा फार मोठं नाव आहे. व्यवस्थित संघातून खेळताना त्याला पाहिलंय. पावसाळी रब्बर बॉल स्पर्धा असू दे, रायगड प्रीमियर लीग असो, उरण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगला या खेळाडूचा दबदबा निर्माण झाला. वेदांत डाकीचा शेवटचा बॉल 5 मध्ये 14 खर्ची केल्यात. कुणाल मडवीने आलेल्या त्याचं स्वागत केलं. करण मडवीला आपण नॉनस्ट्राइक एंडला पाहू शकता ज्यानं 9 बॉल फेस केलेत. 12 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. फार इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघासाठी. अकुटप्याचा बॉल आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेनं. तेवढा चेंडू चाललाय पण क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि या मॅच मधील इम्पॉर्टंट झेल खरं तर कॅरी केलाय. क्षेत्ररक्षक पाहू शकताय तैनात होतीये. युवराज डाकी काय कमालीची कॅच त्यानं टिपलाय. बराच उंच गेला होता आणि तेवढ्या उंचीचा झेल एवढ्या रात्री त्यानं टिपलाय. त्यामुळे एक बेस्ट क्षेत्ररक्षक
म्हणून खरं तर लकी 11 बोरकार टीम युवराजकडे पाहत असेल. 2 महत्वाचे झेल युवराजने टिपलेत या मॅच मध्ये. चार बाद 29 धावा, 29 रन्स. कुणाल मडवी आलेल्या षटकार मारला होता. दुसरा फटका देखील चांगला सजवला होता, पण इलिव्हेशन आणि टायमिंग करू शकला नाहीये. बराच उंच गेला होता आणि त्यानंतर महत्वाचा झेल कॅरी केला युवराज डाकीनं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये युवराज डाकीचं क्षेत्ररक्षण चर्चेमध्ये राहिलंय. जवळजवळ 5 कॅचेस त्यानं खरं तर कॅरी केल्यात. पहिल्या मॅच मध्ये 3 पाहायला मिळाल्यात आणि या मॅच मध्ये 2 कम्मालीची त्यानं क्षेत्ररक्षण केलंय. आणि आपण मोस्ट कॅचेस मध्ये पाहू शकता अगदी फर्स्ट रँकिंगला युवराज डाके आहे, ज्यानं 2 मॅचेस खेळल्यात आणि 4 कॅचेस केल्यात. त्यानंतर आपण अमर म्हात्रेला पाहिलात, त्यानं 2 कॅचेस कॅरी केल्या होत्या. चौथं षटक प्रेम डाकी होतोय दाखल. समोर करण मडवी आहे. प्रचंड अपेक्षा असतील या खेळाडूकडून, कारण भूमिका स्पोर्ट चिर्ली संघाचा ट्रम्प कार्ड, एक युवा सितारा, फार मोठं नाव आहे. चांगली कामगिरी अनेक साऱ्या मैदानामध्ये केल्या आणि हे नाव चर्चेमध्ये राहतं. जेव्हा व्यावसायिक संघातून तो खेळत असतो त्याचा बोलबाला नेहमी पाहायला मिळाला. फार कमी वयामध्ये चर्चेमध्ये आलेलं नाव आहे करण मडवी. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेनं बॉलर द हेड खेळून काढलाय. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सरळ चाललाय, ब्लॅक स्क्रीनवर आदळतोय आणि करण मडवीनं स्वागत केलंय. आलेल्या पहिल्या चेंडूवर प्रेम डाकीच्या विरुद्ध आलेला हा दर्जेदार चौकार. 4 धाबीनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 33 धावा. स्वागत आहे प्रेम डाकीचं करण मडवीकडून अपेक्षित, आणि त्या खरं तर अपेक्षा आता पूर्ण करत असताना कम्मालीचं हा बॅट्समन आहे, इन्फॉर्म आहे. मागील 2 ते 3 वर्षामध्ये आपलं नाव संपूर्ण रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रभर गाजवलंय. त्यामुळं फार कमी वयामध्ये आपल्या क्रिकेटच्या कौशल्याच्या जोरावर एक उत्तम दर्जाची खेळी करणारा हा खेळाडू. लोवर फुल टॉस लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. कार्पेट सह्यानं एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा देखील प्रयत्न केला आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. 35 धावा धावपटाला लागल्या गेल्यात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बाजूला उरण तालुक्यातील हे दोन्ही दिग्गज संघ आहेत, TMCC लकी 11 बोरकार, एक विन्नणी या विभागातील संघ, तर दुसऱ्या बाजूला जासे विभागातील एक मातबर संघ भूमिका स्पोर्ट चिर्ले. एकाच नावानं कित्येक वर्ष हा संघ खेळत असतो आणि दीपक शेठ पाटील, राधे इंटरपादेस यांचा संघ नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण या संघाला पाहिलं. मग आयकॉनचा फॉर्मॅट असो किंवा पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा, पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा या संघानं गाजवलाय. पुढे आलाय, स्टेप आउटचा फटका जरूर पाहायला मिळाला. पॉइंटच्या दरम्यान झेल उडालाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिद्धार्थ ठाकूरनं टिपलाय झेल आणि या मॅच मधील गोल्डन विकेट करण मडवी झालाय झेल बाद. जवळजवळ 3 ते 4 पावलं पुढे आला होता आणि फटका खेळायचा होता. इनसाइड आउटच्या वरतून प्रॉपर टायमिंग करू शकला नाही आणि करण मडवीची महत्वाची विकेट मिळवून दिलाय प्रेम डाकीनं. 5वा हादरा लागलाय भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमला. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे जसं षटक संपेल तसं आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरुद्ध कुशल स्मिथ, आनंद स्ट्रायकर जासई. त्यानंतर होणारी मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 5 बाद 35. सुरुवात चांगली राहिली होती. करण मडवीची आपण बॅटिंग पाहिली, त्याच्या बॅटमधून कमालीचे फटके आले होते. कुणाल मडवीने एक षटकार लगावला होता पण त्याला साथ मिळाली नाहीये, कारण सार्थक घरातकडून अपेक्षा होत्या. त्यानंतर विचार केला तर चांगली कामगिरी मागील सामन्यामध्ये शुभम पाटीलने देखील केली होती, पण तो देखील अगदी लवकरच बाद झाला. नवीन खेळाडू प्रियांशु घरात, 2 बंधुर ज्यांना आपण खेळताना एकाच संघातून पाहत असतो. सार्थक घरात यांची मोठे बंधुराज सार्थक घरात मैदानात दाखल होतात. प्रियांशूचा फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक झेल कॅरी केला गेला विघ्नेश डाकीनं आणि 6व्या क्रमांकाचा हादरा लागलाय भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमला. खेळाडू प्रियांशू घरत होतील झेल बाद. संघाची तारण आता बॅट्समन मैदानात दाखल होत आहेत. चैतन्य मडवी आणि त्यांच्यासाठी बक्षीस येत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषणजी म्हात्रे यांच्या वतीनं बॅक टू बॅक 2 षटकारासाठी त्यांच्या कारचा VIP नंबर 2424 2424 2424 रुपयाचा कॅश प्राइज
हे चैतन्य मडवीसाठी असेल. त्याचा स्ट्राईकला पाहायला मिळतील प्रेम डाकींचं षटक. प्रेम डाकींचं षटक पाहायला गेलं तर 2 महत्वाचे विकेट त्यानं मिळून दिलेत. 6 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात. फार इम्पॉर्टंट मॅच आहे कारण हायस्ट स्कोर संघाला बाय दिली जाणार आहे. त्यामुळे आता स्कोर बनवावा लागेल भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. पण गोलंदाजांची दहशत आहे. TMCC लकी 11 बोरखा टीमचं आपण कौतुक करूयात, ज्या संघाने खरं तर आज सर्वात लोएस्ट स्कोर डिफेन्स केला आहे. त्यामुळे आज गोलंदाजांचं त्यांनी दहशत निर्माण केलं आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या समोर. चैतन्य मडवी कित्येक वर्ष भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाचा आधारस्तंभ म्हणजे असं खेळाडूकडे पाहिलं जातं आणि फार इम्पॉर्टंट खरं तर खेळी त्याची नेहमी पाहायला मिळत असते. आणि तो दाखल झाला ऑन द स्ट्राईक. या षटकातील शेवटचे आणखी 2 चेंडू बाकी आहेत. 35 धावा धावपटाला लागले गेल्यात. 6 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. आणि चैतन्य मडवी आणि त्याला साथ देणारा सुजित पाटील मिडल ऑर्डर सध्या मैदानात पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळायचा होता. लाऊडली अपील केली जाते पंचांकडे. अगदी 11च्या 11 खेळाडू लाऊडली अपील करताना पाहायला मिळतात. दोन्ही पंच एकमेकाशी संवाद साधतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. चेंडू थोडसा आडव्या बॅटने टाकायचं होतं. आडव्या खरं तर अँगलनं क्रिएट केला होता. आपण प्रेम डाकीचा हा बॉल पाहू शकता. चेंडू पडला आणि त्यानंतर यष्ट्यांवर आदळण्याचा प्रयत्न जरूर काय झाला की काय, पण नक्की अपील कसली झाल्या. अंपायर डिसिजन नॉट आउट. अगदी योग्य तो निर्णय. नक्की अपील झाली कसली होती हे समजत नव्हतं. अगदी पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहू शकता. शफल झाले होते चैतन्य. त्यानंतर चेंडू जरूर पायावर आदळला पण विकेटच्या मधोमध नाही आहे आणि बॅटला देखील स्पर्श झाला नाही आहे. ही करता चांगली उत्तम क्वालिटी क्लिअरिटी आपण एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकता. कॅमेरामॅनचा आपण वर्क पाहिलं. अतिशय चांगल्या दर्जाची करता क्लिअरिटी. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये तडाखा पाहायला मिळालाय चैतन्य मडवीच्या बॅटमधून. संघर्षमय षटकार आलाय. शेवटच्या बॉलवर प्रेम डाकीच्या विरुद्ध आलेला हा उत्तुंग षटकार. त्या साह्यानं भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ 4 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचला 41 या धावसंख्येवर. 6 बाद 41. शेवटचं षटक बाकी आहे. आपण विनंती करूया डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि कुशल स्मिथ अनंत स्ट्रायकर जासी या अजय घरत आणि त्यांच्या विरुद्ध राज घरत दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. लगेच आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. स्क्वेअर लेगच्या दिशेला जो आपण मेघनाशीट म्हात्रे आणि संपूर्ण विठ्ठल क्रिकेट क्लब जासी संघाच्या खेळाडूंचा बॅनर पाहतोय आणि त्याच्यावर जर डायरेक्ट षटकाराचा हिट झाला तर RR रायडर्स राहुल पाटील आणि रोहित म्हात्रे पप्प्या यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जो बॅनर विठ्ठल जासईचे प्रमुख सर्व आयोजक आणि मेघनाशीट म्हात्रे यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज बॅट्समनला असेल. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फर्स्टलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धाव इथून मिळाले जाईल. आणि अजून एक जर षटकार आला चैतन्य मडवीच्या बॅटमधून तर या स्पर्धेचे जनक आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं त्यांच्या कारचा VIP नंबर 2424 2424 रुपयाचं कॅश प्राईज हे चैतन्य मडवीला दिलं जाईल. पहिला षटकार आला आणि आणखीन एक षटकार आला चैतन्य मडवीच्या बॅटमधून तर त्याला हे बक्षीस या स्पर्धेचे आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं 2424 हे दिलं जाईल. आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने खेळला. एका टप्प्यानं चेंडूचा जाईल की काय असं वाटत असताना क्षेत्ररक्षणाने चेंडू हडवला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथून बाल बचावलाय सुजित पाटील. त्यामुळं या 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतात. कम्मालीचा आफोट क्षेत्ररक्षकानं स्वतःला फ्लाय केलं. त्यानंतर एका हाताने चेंडू अडवला आणि लगेच क्विक थ्रू आला. पण इथून दुसरी धाव अगदी कंप्लीट. सुजित पाटील चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आणि या 2 धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेले. त्यात 44 धाबा. 6 बाद 44. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली सध्या बॉलिंग करते तो म्हणजे लकी 11 TMCC बोरखार टीम.
शुभम डाकीचं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये फार कमी धाबा खर्ची केल्यात. महत्वाचा विकेट शुभम पाटील बाद झाला, सार्थक घरत त्यानंतर आदित्य ठाकूरच्या षटकामध्ये बाद झाला आणि त्यामुळं कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. पण भूमिका स्पोर्ट चिरली संघाची सुद्धा गोलंदाजी चर्चेमध्ये राहील, कारण एका बाजूला करण मडबी, कुणाल मडबी, सुजित पाटील, सार्थक हे सर्व गोलंदाज चर्चेमध्ये आहेत. डबलचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता समोरच्या दिशेने, लॉंग ऑन मध्ये चेंडू निघून चालला. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी पलटले देखील. कॉलिंग खराब आहे, दुसरी धाव इथून कंप्लीट पाहायला मिळते. थ्रो चांगला आला होता पण कुंदनच्या हातातून चेंडू निसटलाय आणि चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. ते म्हणजे चैतन्य मडबी आणि त्याला साथ देतो सुजित पाटील. मागील 2 बॉलवर 4 धाबा खरं तर कंप्लीट केल्या, त्या म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरली टीमनं. 46 धावा धावपडा लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धामध्ये पहिल्या इनिंगमध्ये किती धाबा जमा करेल भूमिका स्पोर्ट चिरले, कारण या संघाचा दबदबा नेहमी निर्माण झाला. अनेक साऱ्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ नेहमी पाहायला मिळत असतो आणि आज एक संधी निर्माण झालाय ती भूमिका स्पोर्ट चिरले टीमसाठी. फुल टॉस आहे आणि त्याच्यावर मात्र आक्रमण केलंय. चेंडू चाललाय सीमा पार चैतन्य मडवीच्या बॅटमधून. आज षटकाराचा ब्रँड आणि षटकारानं 50 धावा कंप्लीट झाल्यात. भूमिका स्पोर्ट चिरले टीमच्या 52 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. जरा टाइमपास करू नका, लगेच बॉल चेक करा. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अजून एक जर षटकार आला तर या स्पर्धेचे आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं 2424 2424 हे बक्षीस दिलं जाईल. 2424 रुपयाचा कॅश प्राईज हे चैतन्य मडवीसाठी असेल. एक षटकार आला आणि आणखीन एक षटकार आला चैतन्य मडवीच्या बॅटमधून, तरी बक्षीस असेल. 52 धावा झाल्यात. चांगला खरं तर सुरुवात मिडल ऑर्डरला आला, अगदी 8व्या क्रमांकावर आलाय चैतन्य मडवी आणि या कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव. भूमिका स्पोर्ट चिरले संघाचा आधार स्तंभ, त्याच्या बॅटमधून महत्वाचे फटके. 2 षटकार लगावले ते म्हणजे चैतन्य मडवीनं. अमित ठाकूरचा बॉल स्लोवर आहे आणि त्याच्यावर मात्र डिस्पॅच केलाय चेंडूला. चेंडू चालला आउट ऑफ द पार्क आणि या स्पर्धेतील पहिलं बक्षीस भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं त्यांच्या कारचा VIP नंबर 2424 2424 हे दिलं जाईल चैतन्य मडवीला. षटकार आवडल्यास एकदा जोरदार टाळा होते भूमिका चिरले. संघाचा सरसेनापती, आधारस्तंभ आणि चैतन्य मडवी काय खेळलाय. 6 बॉल मध्ये 22 धाबा त्याच्या बॅटमधून तारणाचा ठरलाय. चांगली बॅटिंग, धावपटला धाबा लागले गेले त्या 58 धाबा. या इनिंग मधील शेवटचा बॉल बाकी आहे. कमालीची खरं तर बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरली संघाची. चैतन्य मडवीच्या बॅटमधून येणारे षटकार आणि काय शॉट बट स्वीट. 6 बॉल मध्ये 22 धाबा कुठल्या त्या एकट्या चैतन्य मडवीनं. अमित ठाकूरच्या विरुद्ध मागील 5 चेंडूमध्ये 17 येताना पाहायला मिळाल्यात. 58 धावा धावपटला लागले गेल्यात आणि शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या इनिंग मधील. फुलटॉस बॉल, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल आणि एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार आणि या चौकारानं 62 धावा धावपटला लागले गेल्यात. 63 धावा, नो प्लस 4. पंजा आला अगदी शेवटच्या क्षणाला. या शेवटच्या षटकामध्ये आता डोकीडुकी ठरलंय ते म्हणजे गोलंदाजी करणारा अमित ठाकूर. 22 धाबा खर्ची केल्यात या 5 चेंडूमध्ये ते म्हणजे अमित ठाकूरनं. अगदी काही सर्व काही सुरलीत चालू होतं संयम, पण त्यानंतर जणू काय दृष्ट लागले की काय लकी 11 TMCC बोरखाड टीमला. शेवटच्या या गोलंदाजानं अमित ठाकूरनं 5 चेंडूमध्ये 22 धाबा खर्ची केल्यात आणि धावपटला धाबा लागले गेल्यात भूमिका स्पोर्ट चिरले संघाच्या. त्या म्हणजे 63 धाबा. 7 बॉल मध्ये 26 वर खेळतोय चैतन्य मडवी. लोवर फुल टॉस, वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये फटका खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी पलटलाय आणि दुसरी धाव घेत असताना चैतन्य मडवी होतील धावबाद. धावपटला धाबा लागले गेले ते 64 आणि 65 धाबांचं आव्हान असेल ते म्हणजे लकी 11 TMCC बोरखा टीम. चला आपण लाईनअप मध्ये मैदानात दाखल व्हा. भूमिका चिरले आणि लाईनअप करून लगेच मैदान सोडा लकी 11
TMCC बोरकार टीम आपल्याला विनंती आहे थोडं स्पीडअप करा. TMCC बोरकार टीम आपण कुठेही जाऊ नका. एक नामांकित स्पर्धा, एक लोकप्रिय स्पर्धा मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित भव्य दिव्य रणजी क्रिकेटची पहिली रात्र आपण एन्जॉय करताय आणि हाय स्कोरला बाय दिली जाणार आहे. येणारे 30 बॉल 65 ची गरज. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसं आपण आवाज ऐकूयात याच विभागातील एक नामांकित समालोचक सेमजी गरज मॅम फ्रॉम दाक्टिजुई. मागील सत्रामध्ये मॅच आपण अनुभवतोय TMCC लकी 11 बोरखार आणि त्यांच्या विरोधात भूमिका स्पोर्ट चिर्लिंग. 5 षटकांची मॅच. सुरुवातीला गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळाली परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये प्रचंड धावा खर्च झाल्यात आणि स्कोर पोहोचलाय 65 वरती. चला बॅट्समन पाठवा बोरखार टीम. येणारे 30 चेंडू आणि 65 धावसंख्येची आवश्यकता. स्पर्धा आपण अनुभवताय मेघना शेठ प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा. आज स्पर्धेची पहिली रात्र आणि स्पर्धेचा बी लॉट आपण पाहू शकता. प्रत्येक आजच्या रात्रीमध्ये आपल्याला 10 टोटल टीम पाहायला मिळाल्यात. चला बॅट्समन चला मैदानामध्ये विनंती करतो. याच्यानंतर आणखीन एक सामना आम्हाला पूर्ण करायचा आहे. चला बॅट्समन आलेत मैदानामध्ये. 30 बॉल आणि 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सलामीचे खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे विघ्नेश डाके आणि त्याच्या सोबतीला युवराज हे दोन सलामीचे विस्फोटक बॅट्समन. मागील मॅचमध्ये गोलंदाजांनी बोरखार टीमला तारलं आणि इथे गोलंदाजांवर जे आक्रमण हे पाहायला मिळालं. शेवटच्या ओव्हरमध्ये अमित ठाकूर प्रचंड महागडा ठरला. अगदी 5 षटकांची मॅच आणि 65 धावसंख्येचा पाठलाग. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 30 बॉल 65 धावसंख्येचं आव्हान. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम पाटील पहिला गोलंदाज पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळतोय. चला पंच मॅचला स्टार्ट करूया आपण. तीस बॉल आणि 65 धावसंख्येचं आव्हान. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम पाटील. बॅट्समन आहे युवराज. स्ट्राईकला हा फलंदाज. पहिला बॉल अगदी वेगवान गोलंदाजीचं उत्तर दिलं. पंचांचा इशारा तिकडे वाईड बॉलचा आलाय. चला अंपायर्स रिव्ह्यू घेतलाय करण मडवीनं. चला थर्ड अंपायर्स स्क्रीनवरती पाहतील. चला जीवनजी गावंड सर.
चला थर्ड अंपायर्स डिसिजन येतोय. इट्स अ वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा देखील वाईट बॉलचा इशारा. फिल्डिंग डिपार्टमेंटने रिव्ह्यू गमावलाय, त्यामुळे आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीयेत. एक धाव फलकावरती. 5 षटकांची मॅच, 65चा पाठलाग. वेगवान बॉल, तेज तर्रार, बाहेर वळवतात गोलंदाज शुभम पाटील. लाजवाब गोलंदाजी, युवा गोलंदाज आणि ही मॅच तेवढीच महत्वाची. पुढील 2 मॅचेसमध्ये आपण सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देणार आहोत. त्यामुळे इथे 65 बनल्यात, एक चांगला स्कोर. आणि पाच जिंकणारा संघ एक सुपर 8 मध्ये जरूर क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल मिस केल्या बॉलला. थोडेसे नाराज आहेत विघ्नेश डाके देखील, कारण या महत्वाच्या मॅच मध्ये अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉट बॉल खेळू शकत नाहीये. 2 बॉल मध्ये फक्त 1 धाव. शुभम पाटील किती यंगस्टार खेळाडू आणि सातत्याने ज्या खेळाडूंना भूमिका स्पोर्ट्स चिरले टीमला आत्ताच्या सध्याच्या घडीला एक चांगला गोलंदाज म्हणून ओळख निर्माण करून दिली तो शुभम पाटील. बॅटच्या रडार मध्ये आला, ऑन साइडला उडवलाय, लॉंग ऑन रिझनच्या वरून ओ सार्थक करत कमालीचा खेळाडू. शेवटच्या क्षणाला जंप घेतलाय, परंतु चला आपण डिसिजन पेंडिंग स्क्रीन वरती पाहूया. सार्थकची कमाल आहे. सर्वाधिक युवा खेळाडू ज्यानं चिरले टेनिस क्रिकेटमध्ये पहिली बाईक जिंकली शेलघरच्या क्रीडांगणामध्ये, आणि फिल्डिंग मध्ये देखील तो उल्लेखनीय कार्य करतो. आज इथे देखील लाजवाब फिल्डिंग केली आहे, परंतु इथे धावा रोखल्या की नाहीयेत हे पाहिलं जाईल. ओ फ्लाइंग जम्प, उडाला हवेमध्ये, बॉलला आत लोटण्याचा प्रयत्न त्याने केलाय. तिसरे आमचे पंचायत ते डिसिजन देतील. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फिल्डिंग चांगली झाली, तिथे अडवलाय बॉल. टाळ्या उद्या सार्थक साठी. लाजवाब फिल्डिंग, जिथे 6 मिळणार होत्या तिथे वाचवलाय हा षटकार. कमालीचा खेळाडू, फक्त एक सिंगल. आडव्या बॅटनं पूल केलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचतायत. पुन्हा एकदा सार्थक. रन्स मिळेल फक्त 1. सिंगलनं काम बनणार नाहीये. TMCC लकी 11 बोरखा टीम, तुम्हाला मोठे फटके देखील मारावे लागतील. पुन्हा एकदा तोच फटका तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय. कमालीचा स्ट्रोक होता युवराज डाकेच्या बॅट मधून. तिथे सार्थक आडवा आला, फ्लाइंग जम्प, कमाल केले. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत, लॉंग ऑन रिझन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील तैनात आहे. रन्स मिळेल 1 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती बिनबाद 4 ही धाव संख्या पाहायला मिळते. जवळजवळ रात्रीचे 3:51 मिनिटं, म्हणजे असं म्हणूया की आता 4 वाजतायत आणि आणखीन एक मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे, त्यामुळे टाइम वाचवा. गोलंदाज तयार, आडव्या बॅटने खेळला, एक पाय खेळपट्टीवरती मोडीत, अक्षरशः झोपले खेळपट्टीवरती. शेवटच्या मोमेंटला कॉल केला आणि डॉट बॉलची होईल सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत अवघ्या 4. येणारे 24 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 61 धावेची आवश्यकता. षटक क्रमांक 2 घेऊन करण मडवी आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 काढल्यात. समीकरण येणारे 24 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 61 धावेची आवश्यकता. चला घाई करा, खेळाडूंना विनंती करतोय. 24 चेंडू आणि 61 धावा. नेहमीच बहुचर्चित असणारी स्पर्धा मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई दरवर्षी नाईट क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन स्पर्धेमध्ये आपण पाहत आलोय. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, फिल्डर आलाय बॉल खाली, पकडलाय कॅच. शुभम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि विकेट क्रमांक 1 युवराज डाकी होईल झेल बाद.
बोरखाड टीमचा हा कर्णधार आहे आणि तो मैदानामध्ये आलाय. कुंदन डाके मागच्या मॅचचा सुपर हिरो, 22 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याच्याकडून आता अपेक्षा आहेत. संघ अडचणीमध्ये सापडल्या. 23 बॉल 61 धावेची आवश्यकता. अगदी दवाचं प्रमाण देखील वाढले, त्यामुळे मोठे फटके खेळणं आता कठीण बनलंय. ज्या पद्धतीचं वातावरण, गुलाबी थंडी, अगदी प्रचंड थंडीचा तडाखा आणि त्यामध्ये खेळली जाणारी ही रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या आणि इथे देखील सुरुवात केली करण मडवीनं विकेट्सनं. एक नामांकित खेळाडू आहे. उरण परिसरामध्ये सातत्यानं करण मडवीची एक वेगळीच दहशत राहिली आणि तोच खेळाडू तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहताय. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू करण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आहे, सोपं नाहीये करणच्या विरोधात आल्या आल्या मोठा फटका खेळणं हे दाखवलं त्यानं. आणखीन एक डॉट बॉल, पण जेवढे डॉट बॉल येतील तेवढा अडचणीमध्ये जाईल बोरखाड संघ आणि त्या गोष्टी आता घडतायत. 22 बॉल 61 धावा. विघ्नेश डाकी या टीमचा महत्वाचा खेळाडू, तो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, पण तो स्क्रीनवरती तुम्ही करणला पाहू शकताय. कमालीचा खेळाडू, प्रतिभाशाली, लोकप्रिय, बराच चाहता वर्ग देखील राहिला या परिसरामध्ये करण मडवीचा. टप्पा टाकलाय परंतु कट केल्या बॉलला, बाहेर वळवले बॉल. ही खासियत आहे. कधी फास्ट गोलंदाजी, कधी वेरिएशन, कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक आणि या गोष्टी सातत्यानं पाहायला मिळतात. संलग्न 3 डॉट बॉल. त्यामुळेच आता बॅट्समन विघ्नेश डाकी पोहोचलाय कॅप्टन कुंदन जवळ. चर्चा साधतायत की अशा पद्धतीनं बॅटिंग चालणार नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्यात आणि इथे देखील जर शांत वातावरण राहिलं तर मॅच जिंकणं कठीण बनेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 21 मध्ये 61 धावा. बॅटच्या रडार मध्ये आलाय. परफेक्ट कनेक्शन, फेकून दिले बॉलला, लॉंग ऑन सीमारेषा पार. आजच्या रात्रीतला लांब लचक षटकार कुंदन डाकीच्या बॅटमधून. समोर टाकला बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण केलं. स्लॉट मध्ये बॉल होता, फार दूरवर षटकार गेला. ही ताकद आहे कुंदन डाकीची. लांब लचक षटकार तो नेहमीच ठोकतो आणि इथे देखील तेच दृश्य पाहायला मिळालं. टप्पा टाकलाय, मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल पडलाय. कॉलिंग झालं नव्हतं आणि त्यामुळे सुदैवानं बचावलेत कुंदन डाकी. रन्स मिळायला जाईल 1 धाव आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. करणनं 7 दिल्यात 5 बॉलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 4 होत्या. 1 खेळाडू बाद झालाय, युवराज डाकी. रिक्वायर्ड रन रेट किती वेगाने पुढे चाललंय, 17.05. 17च्या पुढे रिक्वायर्ड रन रेट आणि त्या अशा परिस्थितीमध्ये जिथे जवळजवळ 4 वाजलेत आणि प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 17 काढायचे आहेत. फिरून खेळलाय, कौशल्यता या बॉलवरती. नटराज स्टाईलनं बॉलला पाठवले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार स्ट्रोक, बॉल जाईल सीमा पार, चौकार. दोन षटकांचा खेळ संपला जातो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा 65चं आव्हान आहे. येणारे 18 बॉल आणि 50 धावेची आवश्यकता. 18 चेंडू आणि 50 धावा. अठरा चेंडू आणि 50 धावेचं आव्हान आहे. येणारे 18 चेंडू आणि 50 धावा. अठरा चेंडू आणि 50 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 कुणाल मडवी हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. अठरा चेंडू आणि 50 धावेचं आव्हान आहे. चला घाई करा कुणाल. गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल, समोर बॅट्समन कुंदन डाकी, त्याच्या सोबतीला विघ्नेश डाकी आहे. पण तो धावा अगदी कमी पाहायला मिळाल्या 2 ओव्हरमध्ये. फक्त 15 धावा. एक खेळाडू देखील बाद झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट्सना हा देखील एक वेगवान गोलंदाज. बॅकफुटला गेले, फटका फसलाय. कॅचची संधी विकेट किपरनं पकडले कॅच. फलंदाज होतील कुंदन डाकी, झेलबाद.
समीकरण 17 चेंडू आणि 50 धावा. नवीन खेळाडू येतात मैदानामध्ये. स्वप्नील म्हस्कर हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. या खेळाडूमध्ये देखील ती क्षमता आहे, मोठमोठे फटके हा खेळाडू नेहमी खेळतो. आणि चला आता स्वप्नील मस्कर कशा पद्धतीने सामोरे जातील. मॅच थोडीशी कठीण बनले. 17 बॉल 50 धावा, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आणि अशा परिस्थितीतून स्वप्नील मस्कर टीमला बाहेर काढेल का? थोड्याशा अडचणी वाढल्यात. गोलंदाज तयार कुणाल मडवी. 17 चेंडू 50 धावेची आवश्यकता. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला केले, मनगटी पावर लावली, परंतु बॉल अगदी अलॉंग द कार्पेट ऑन साइडला पोहोचला. रन्स मिळते फक्त एक धाव. सिंगलनं काम बनणार नाही. तेवढा प्रेशर बोरखा संघावरतीच वाढला जाईल हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु स्ट्राईकवरती आलाय विघ्नेश डाकी, ज्या खेळाडूवरती नेहमीच बोरखा टीमच्या समर्थकांचा विश्वास राहिलाय, ज्या खेळाडूनं बऱ्याच वेळा अशा मॅचेस जिंकून दाखवल्यात. आणि तो खेळाडू विघ्नेश डाकी मैदानाच्या आतमध्ये. ओ झोपून खेळण्याचा प्रयत्न, स्टंपच्या मागे कौतुक करूया आपण. लाजवाब चैतन्यला आपण पाहू शकताय. बॉल थांबवलंय चैतन्य मडवी. अख्या विकेट किपर आपण पाहताय. कमालीची फिल्डिंग. आणि या गोष्टी कराव्या लागतात. 100% योगदान द्यावं लागतं जेव्हा तुम्ही तुमच्या टीमसाठी उतरता. धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. एक एक धाव रोखण्याचं धाडस दाखवतात फिल्डिंग डिपार्टमेंट. भूमिका चिरले. कुणालचा पुढचा बॉल मिस टायमिंग आहे. इथे देखील फटका फसलाय. कॅचची संधी आहे. फिल्डर आलाय डाऊन दी बॉल, पकडलाय कॅच. प्रियांशु घरत त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खेळाडू होतील बाद. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अवीर ठाकूर हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. चौदा चेंडू आणि 49 धावेची आवश्यकता. चांगली गोलंदाजी कुणाल या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. अवीरचा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये चाललाय. रन्स मिळते फक्त एक धाव. प्रचंड मोठी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भूमिका चिरले संघाने बनवली. शेवटचा बॉल राहिलाय. 13 चेंडू आणि 48 धावा. इथे फटका चांगला आहे. बॅटच्या रेडार मध्ये आलाय. स्वप्नील मस्करच्या बॅट मधून बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम खणखणीत षटकार. समीकरण येणारे 12 चेंडू आणि 42 धावेची आवश्यकता. 12 बॉल 42 धावा. षटक क्रमांक 4 घेऊन आय थिंक सार्थक घरत, ज्या खेळाडूबद्दल मगाशी आपण चर्चा केली. लाजवाब हा खेळाडू आहे. रमाकांतजी घरत यांचे सुपुत्र. एकाच टीम मध्ये आज प्रियांशुला आपण पाहू शकताय आणि सार्थक घरत हे दोन खेळाडू अगदी एकाच टीम मध्ये खेळताना आपण पाहू शकताय. मागील आठवड्यामध्ये सार्थकनं आपल्या स्वप्नातील पहिली बाईक, सर्वाधिक युवा खेळाडू चिरले टेनिस क्रिकेट मधील एकमेव खेळाडू आहे ज्यानं बाईक जिंकले आणि ते नाव आहे सार्थक घरत. तो मैदानामध्ये आलाय. 12 बॉल मध्ये 42 ची आवश्यकता. सार्थकच्या बॉडीवरती तुम्ही जाऊ नका. अगदी पातळ शरीरयष्टीचा खेळाडू आहे, परंतु जिद्दी आणि चिवट खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली. नेहमीच बॅटिंग मधून तो धावा काढतो. गोलंदाजीमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी, विकेट्स घेण्यामध्ये तो माहीर राहिला. चला अद्याप ही मॅच संपली नाही. इथे देखील स्वप्नील मस्कर संघर्ष करतो. या खेळाडूमध्ये ती ऊर्जा, या खेळाडूमध्ये ती हिंमत आहे. आता रडायचं नाहीये तर लढायचं, या युक्तीनुसार बॅटिंग करावी लागेल. बॅकफुटला गेले, त्याच्यानंतर हा बॉल विकेट किपरनं आता खराब फिल्डिंग केले. कदाचित अंपायरचा इशारा इथून बॅटकट स्कॅच ड्रॉप केला असं देखील आपण म्हणूया. रन्स एक मिळायला जाईल. स्ट्राईक वरती आला स्वप्नील, ज्या खेळाडूची स्ट्राईक वरती येण्याची प्रचंड गरज होती. समीकरण येणारे 11 बॉल आणि 41 धावेची आवश्यकता.
11 बॉल आणि 41 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती सार्थक. टप्पा टाकलाय, मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक पलटायत, बॉल मागे. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चालतोय अगदी सीमारेषेच्या जवळ. पुन्हा एकदा फिल्डिंगचा दर्जा. चांगली फिल्डिंग. मगाशी षटकार सार्थकनं अडवला, आता सार्थक बॉलिंगसाठी आलाय, त्याला साथ देतात कुणाल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानं 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा जरूर मिळाल्या गेल्यात, परंतु बाउंड्रीच्या अगदी जवळ हा बॉल थांबवण्याचं काम केलंय. पण तो चला चेक करतोय आपण, बाउंड्री ही पाहिली जाईल. चला थांबवलाय बॉल. यस, ओके. 2 धावा मिळत आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि 39ची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. धाव घेण्यासाठी इंटरेस्टिंग नाहीये स्वप्नील, आणि त्याला ठाऊक आहे जे काही बॉल राहिले ते आता स्वतःलाच खेळावे लागतील, कारण मॅच जिंकणं कठीण बनलंय. 9 चेंडू आणि 39 धावा. 9 चेंडू आणि 39 धावेचं आव्हान. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट्स ना. इथे टप्पा चांगला आहे. आणखीन एक लीग कट. बॉल पडल्यानंतर बाहेर चालला. आणखीन एक डॉट बॉल. 8 चेंडू आणि 39ची आवश्यकता. पुढे आले बॅट्समन. त्याच्यानंतर प्रहार करण्याचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल. रन्स मिळते फक्त 1. कदाचित मॅच थोडीशी आता कठीण बनली बोरखा टीमला. येणारे शेवटचे 7 चेंडू आणि 38 धावा. 7 बॉलमध्ये 38 धावेची आवश्यकता. फक्त 4 धावा सार्थक घरातनं खर्च केल्यात. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 6 चेंडू आणि तब्बल राहिल्यात 38 धावा. डॉट बॉल आलाय. गोलंदाज लगेच चॉईस करा प्लीज. कॅप्टनला मी विनंती करतोय. पुढची मॅच आहे, याच्यानंतर पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरोधात कुशल स्मिथ अनंत स्ट्रायकर्स जासई. ही देखील 5 षटकांची मॅच आहे. 6 चेंडू आणि 38 धावा. सहा चेंडू आणि इथे 38 धावा. गोलंदाज तयार. आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये औपचारिकता तुम्ही पाहू शकाल. 5 चेंडू आणि अद्याप 38 रनची आवश्यकता आहे. शेवटचे 5 चेंडू आणि तब्बल 38 धावा राहिल्यात. एकतर्फी जणू काही हीच मॅच पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागे बॉल सोडलाय. चाललाय सीमारेषा पार. चौकार. 22चा इशारा अंपायरचा. येणारे 4 चेंडू आणि 34 धावा. मॅच जिंकणं कठीण आहे, त्यामुळे बोरखारचे समर्थक थोडेसे नाखुश. परंतु या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. अद्याप 4 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता. उद्या स्पर्धा लवकरात लवकर सुरू केली जाईल. ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करा टीम्स. नावाखाडी आणि बॅड बॉय चिरले असा पहिला सामना असेल. आम्ही विनंती करू दोन्ही टीम्स वेळेवरती पोहोचतील. आमचे कॉमेंटेटर्स, संपूर्ण सिस्टम वेळेवरती पोहोचली जाईल आणि ठीक 6:30 पावणे 7 पर्यंत तरी स्पर्धा उद्या सुरू व्हायला हवी, जेणेकरून आपण वेळेवरती स्पर्धा संपूर्ण रात्रीमध्ये कंप्लीट करू शकतो. इंधनाचे प्रचंड इंधन वाढत चाललंय. पैसे लागतात जरूर. नाईट क्रिकेट म्हटलं की खायचं काम नाहीये. डिझेलचा खर्च, आणि आपण संपूर्ण रात्रभर क्रिकेट खेळलोय. सकाळ आता उजाडते आणि उद्या विनंती करू आम्ही की थोडे फास्ट खेळतील खेळाडू. वेळेवरती संघ येतील. लवकरात लवकर स्पर्धा सुरू होईल उद्या. 1 बॉल 34ची आवश्यकता. मॅच मध्ये आपण फक्त फॉर्मॅलिटी ते पूर्ण करतोय. शेवटचा 1 बॉल तो खेळण्यासाठी शुभम डाकी चाललाय. चला जासई टीम आपण रेडी राहा.
शेवटचा 1 बॉल आणि 34 धावा. चला जासे टीमने बॅटिंग घेतले, कॅप्टनने धाडस दाखवलंय. आता जवळजवळ 4:09 आणि ते बॅटिंग करतील. इथे मॅच जिंकत सुपर 8. येस, आणखीन एक मॅच आहे स्कोर वरती. जास्त धावा ज्या काढल्या जातील त्या संघाला पुढच्या फेरीमध्ये आपण प्रवेश देणार आहोत. इथे 65 धावा हा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. भूमिका स्पोर्ट चिर्ले टीम 64 काढल्या होत्या. आणि चला दुसऱ्या मॅचला आपण लगेच सुरुवात करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदलाव करू. तत्पूर्वी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतो